Hello students, today we are going to learn the class 6 science chapter sound. Some sounds are depicted in the pictures below. Have you heard these sounds? Put a tick mark in the box if you have and cross if you have not. What words are used in your locality to denote these sounds? Write them below the pictures. So इथं काही पिक्चर्स दिलेले आहेत. त्या पिक्चर्स पाहून त्या पिक्चर्समध्ये काही साऊंड्स आहेत. जे साऊंड्स तुम्ही तुमच्या अवतीभोवती ऐकले असतील त्यांना टिक मार्क करा आणि जे तुम्ही ऐकले नसतील त्यांना क्रॉस करा. तर इथं पहा, एक मुलगी गात आहे, सिंगिंग. एक पक्ष्यांचा इथं आवाज आहे. पक्षी इथं चिवचिव करतो, तो चर्पिंग. फटाक्यांचा आवाज, सो क्रॅकर्स, बर्स्टिंग ऑफ क्रॅकर्स. आणि इथं दोन मुली कुजबुजत आहेत, सो विस्परिंग. इथे ट्रॅफिक पोलीस शिटी वाजवत आहे, विस्लिंग. आणि इथे एक मुलगा बासरी वाजवत आहे, बॉय प्लेइंग अ फ्लूट. आणि इथं हॉर्नचा आवाज आहे, हॉन्किंग. आणि इथे कुत्रा मांजराला पाहून भुंकत आहे, बाकिंग. तर सो हे जे काही आवाज आहेत, हे जे काही साऊंड्स आहेत, ते तुम्ही तुमच्या लोकॅलिटी म्हणजे अवतीभोवती नेहमी ऐकतच असता. विच साऊंड्स डू यू हिअर ड्युरिंग द रिसेस इन द स्कूल? शाळेची जी मधली सुट्टी असते त्यावेळेस तुम्हाला कुठल्या प्रकारचा आवाज ऐकू येतो? शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये ज्यावेळेस मुलं मुली हे क्लासरूममधून वर्गामधनं बाहेर येतात त्यावेळेस त्यांच्या गप्पा किंवा त्यांच्या बोलण्याचा गोंगाट सगळा आवाज आपल्याला त्यावेळेस ऐकू येतो. तसेच आपल्या शाळेची जी घंटा आहे तिचाही आपण आवाज ऐकत असतो. When there is silence in the classroom, close your eyes and sit quietly. Which sounds in your surroundings can you hear now? ज्यावेळेस क्लासरूममध्ये खूप शांतता असते अशा वेळेस तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि शांतपणे बसा. कुठल्या प्रकारचे आवाज तुम्हाला त्यावेळेस ऐकू येतात? Prepare a common list of all these sounds and discuss them. You will see that there is a lot of diversity in the innumerable sounds that we hear. Classify these sounds in two ways: soft, loud and pleasant, unpleasant. ह्या सगळ्या प्रकारे जे काही तुम्हाला आवाज ऐकू येतात त्या सगळ्यांची एक लिस्ट तयार करा आणि त्यांना तुम्ही वर्गीकरण करा. काही सॉफ्ट किंवा लाऊड अशा, तसेच प्लीजंट, अनप्लीजंट अशा कॉलममध्ये त्यांना वर्गीकरण करा.